अजी अंग धुतल्या का जी? कहा माझा का अंग पाय घासून देणार होतीस तू? हेटकराक माणूस निस्ता उलटा बोलत राहते. तू सती हो रना दे नसुघा यपा ग आ का जामा हा का उलटे बोलत आहे ना? हा आत्ता समजला तुला. आत्ता मी उरपाट्या बोलत आहो. मंगाशी म्हणलीस का नाही उरपाट्या बोलत आहे म्हणून? मी आत्ता बोललो उरपाट्या. ते काय नाही, मला साडी घेऊन द्या काय तुम्ही? अरे जवळ म्हणला तवर त्या टी शर्टास लावून राहतेस हा ना. तू साडी काला घेतेस मग? हा हो म्हणजे कोणाच्या लग्न येवाला खरं टी शर्टास लावून जाते, साड्या लावून नाही जात. सांगता एवढे चला साडी घेऊन द्या. अरे तर आता लग्नाची सीझन गेली ना. आता कवर एक झाला तरी जुलै महिना येत आहे तरी झाले तरी लग्न सरले तरी. आता का अजून तुझा का लग्नच लावायचा बाकी आहे? तू नाही का आता बेपकुऱ्याचे लग्न लाव. आता पाणी पडते ना तर बेपकुऱ्या नाही का आपल्या दराईमधून बाहेर निघतात. हा त्या बेब्याचा आणि बेबीचा लग्न लावतो. त्या फालतूच्या गोष्टी येते नको करा. ते बेब्याचे लग्न तुम्ही लावा. मला फक्त एक साडी घेऊन द्या. मला जर साडी नाही घेऊन द्याल ना मी नाही का स्वयंपाकच नाही बनवा. तर तू नाही बनवलीस तर मला का आंबट करायचं आहे? मला का हॉटेलात जाऊन नाही जेवताय? एक नंबर थाली लावला नाही मामानं. 50 रुपये थाली अनलिमिटेड खाना. मग एक मेसचा डब्बाच खाऊन नाही लावून टाका. रिकामा का आला मला त्रास देता स्वयंपाकाचा? हो बापा मेसचा डब्बा लावतो. हो मी का नाही मोठा शेठ शावकार आहो. आता तुझा बाप मोठा लोक आहे तर तू लावू शकतेस बापा मेसचा डब्बा. हो आम्ही कुठला बापा आम्हाला कुठला पैसा ना अडका रिकामा शानबाबूचे दुकान मुरल्याचा. ते काय नाही चुपचाप तयारी करा. मार्केटमध्ये जाऊन मला नाही का साडी घेऊन द्या. ते मला नको सांगा तुम्ही. अरे पण पागल बायको आता साड्या लावून का करतेस तू? कोण पाहणार आहे तुझ्याकडे? लग्न नाही काही नाही, लग्नाची सीझन नाही गेली ना साडीच पाहिजे म्हणते बाप्पा. कोणाचा पाहिजे कोणाचा नाही का, जसा पाहिलं तसाच रंग दाखवायला पाहिजे. अरे मग सण सोनं येणारच आहेत. मग दिवाळी मध्ये तर बाप्पा भाऊ सांगतात मस्त भाऊ बीजाला साड्या. काला साड्या पाहिजेत? त्या भावाच्या साड्याचा माल नको सांगा तुम्ही. हा तो भावा बहिणीचा प्रेम झाला. मला तुमच्या हातून साडी पाहिजे. मला नवऱ्याच्या हातचा प्रेम पाहिजे. समजलं का? म्हणजे साडी घेतला म्हणजेच प्रेम करणं होते का? मी का तुझ्यावर प्रेमच नाही कर का? काचा ढिक्काचा प्रेम करता? तंगडे दुखले तर कोणत्या दिवशी तंगडे नाही दाबून द्या. अरे तर मग माझे तंगडे दुखल्यावर तू माझे तंगडे नाही दाबून देस ना मग? मी का तुझेच दाबून देऊ फक्त? तर तुमची माय तुमचे तंगडे दाबून देते तरी? हो तर तूही आपल्या मायला बोलावून टाक तंगडे दाबालाच्या. माय बहीण मायची बायको धरून सनिया. काजी एक साडी घेऊन दिला तर का होते जी? चला ना जी. येलपाडी राधा आणि नवऱ्याला म्हणे दादा. मी कवर तुम्हाला दादा म्हणलो? दादा म्हण का नको म्हणू? येल पाडलीस ना तू? येल पाडलीस का नाही? पहा मला काही जास्त महाग साडी नाही पाहिजे. मला नाही का 1000 रुपयावर सस्ती सुस्ती साडी घेऊन दिला तरी चालते. हो बापा 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 1000 रुपये म्हणजे तुला नाही का सस्ते सुस्ते झाले नाही का? बरा झाला तुझा बापही भिकार चोटायत. अंबानीची पोरगी गिरगी असतीस का नाही? झाला हा ऐकतच नव्हतीस अजिबात. का मतलब जी तुमचं साडी नाही घेऊन देऊ शकत? मस्त लग्नाच्या पहिलं मी तुझ्यासाठी चंद्र आणि मी तुझ्यासाठी सूर्य आणि आता का झालं तुम्हाला? एक साडी नाही घेऊन देऊ शकत? चंद्र ताऱ्याच्या गोष्टी करत होत्या. अगर आसमां तक मेरे हाथ जाते तो कदमों में तेरे सितारे बिछाते म्हणा हा भिकार चोट नवरा. तुला नाही का फोकाटलो बिकाटलो ना नाही का तू अवचशीलच नाही. मी का चुकीचा बोललो होतो का? मी काहीच चुकीचा नाही बोललो. तुला का म्हणलो मी? अगर आसमां तक मेरे हाथ जाते तो कदमों में तेरे सितारे बिछाते. अरे पागल बायको, जर अबाडापर्यंत माझे हात गेले असते तर त्यातले नाही का सितारे तारे नाही का तोडून आणून नाही का मी तुझ्या तंगड्या जवळ ठेवलो असतो. समजलीस का? असा त्याचा अर्थ होते. तर माझे हातच नाही जात ना अबाडापर्यंत. हात नाही जात तर मी सितारे आणही नाही. गेले असते तर नक्कीच आणलो असतो. कशी बोलतेस तू? त्याची अगर शब्द वापरलाय तरी अर्थही नाही पाय काय नाही पाय. रिकामी माझ्या मागे बोंबलते. आंबट खाई बायको नाही तर. असा म्हणजे तुम्ही मला साडी नाही घेऊन द्या अशावरून? अरे पण मी कायला तुला घेऊन देऊ? तू मला किती शर्ट न पॅन्ट घेऊन दिली सजवरी. कहा मी तुमची बायको नव्हे? हा तर मी का तुझा नवरा नव्हे? मग कोणती बायको पाहिला नवऱ्याला कपडे घेऊन देतानी? कहा नाही घेऊन देत? सांगू का आता तुला? माझ्या पायनीत नाही पाहिलं बापा मी. आपण काका एक शर्ट नाही घेऊन दिलं मला अजवरी ना साडीच घेऊन द्या म्हणते. अरे माझ्या का पैसा आहे का ढबू आहे का काय एवढ्यान? तुझीच तर मस्त कमाई आहे. घर बसल्या 1500 रुपये महिन्याचे भेटतात सरकारकडून. लाडकी बहीण बनली आहे सरकारची. अरे नुसते तुझे केस झडले तरी पण नाही का 2000 रुपये किलो निघतात. तुझी सप्पा इकडून कमाई चालू आहे. आमची कुठे ढिकातली चालू आहे. असा म्हणजे तुम्ही मला साडी नाही घेऊन द्या नाही का अशा पद्धतीनं? हो म्हणजे का तर तुला साडी घेऊन देतो, तुला गाडी घेऊन देतो, तुला माडी घेऊन देतो आणि मी इकडे साधी ताडी नाही पे. आपल्या पोटाला मी 50 रुपयाची ताडी नाही पे आणि तुला साडी माडी गाडी सप्पा घोडा गाडी घेऊनच देऊ? मग काल ढिकाला लग्न केलास माझ्याशी? भिकार चोट. तू मला भिकार चोटगी नको म्हणू जरा. भिकार चोट नाही तर का श्रीमंत चोट म्हणू? मार दारे घुमवीन ना तुला. उबड्या पडतला मारीन का दारे तुला? मारा बरं फालतूच्या धमक्या देता का मला? सा दारे बहु दिवसाची बत्ती तुला बसली नाही म्हणू नका.
दारे तुझा मारीन कामपुटात भरीन चिंपटात नेईन बाजारात विकीन 5 रुपयात का? हो म्हणजे माझी 5 रुपयाचीच किंमत आहे. 5 रुपयात विकता तुम्ही. माझ्या झडलेले केस इकाल तरी 2000 रुपये किलो निघतात ना. हो काय नाही पण इला मोठ्या त्या केसाचाच येऊन पडलाय. माझे केस त्या केसाचा भाऊ तू लाडीक आलाय नाही का. थांब एक दिवस मोका भेटू दे मला. चांगली गाढ झोपे मंदिर आहे तुझी. नाही चाटी रोखलो ना तर माझं नाव परबाकर नाही का. माझ्या केसाला फक्त थोडासा धक्का पोहोचू द्या मग मी का करत होतो पा. तू मला नको शिकवू ना. तू कोणाला सांगतेस? तू कोणाला धमक्या देऊन राहिलीस तू? तुला बदतो का मी? 12 घाटायचा पाणी पिऊन आव मी ही. फुकटच नाही म्हणत. गोवा में अंजुना जैसा बीच नहीं और चंद्रपूर में प्रभाकर जैसा नीच नहीं. ते वारलेस डायलॉग नको मारा ना तुम्ही. आपल्या पादला आपणच वानवता. जास्त बोलू नको तू. आपल्या पादला नाही वानवल तर माणूस कोणाच्या पादला वानवल का? दुसऱ्याच्या पादला वानवल का? ना आपल्याही पादला वानवाचा ना दुसऱ्याच्याही पादला वानवाचा. काऊन नाही आपल्या पादला वानवाचा? काऊन नाही वानवाचा? पादणे म्हणजे का साधी गोष्ट आहे का? पादणे हेही कला आहे. भलत्या सलत्याला थोडी जमते पादणी. त्याच्यासाठी हिम्मत लागते जरा. ते आम्ही माणसं होऊन म्हणून कोटी टुरुक टारुक फटाक फुटूक पादून देतून. पण तुमच्या बायाच्या पोटामध्ये गॅस बनते का नाही बन हा मोठा नाही का प्रश्नचिन्ह निर्माण झालाय माझ्या मनामध्ये. शी बेशरम नाही तर. अरे बेशरम काच आहे ते बेशरम. ते तर नॅचरल गोष्ट आहे. पोटामध्ये गॅस बनली म्हणजे हमकाच माणूस पादते. ते ती काचा बेशरम आहे. ते ती काचा लपवण्यासारखं आहे. अरे मी तेच तर विचार करतो. माझी बायको माझ्यापेक्षा जास्त दमसवते. नाही म्हणतलं तर खाते. तिच्या अंगाची हालचालही नाही हो. घरातल्या घरात भांडे कुंडेच तर घासते. तरी पण हिच्या पोटात गॅस काऊन नाही बना बापा? पाहतानी तर एकही दिवस नाही दिसत. शी मा शी बेशरम माणूस. याच्या जवळ राहणीच बेकार आहे. कहाला राहतेस तर मग मला काही खुशी नसे तू माझ्या जवळ राहतेस तर. माझी ती इच्छा आहे का तू नाही का 2 वाव माझ्यापासून दूरच राहावा. पण का करतेस? रोज तू बायको मायाशी झगडा मचवाल पाहिजेस बरं. मी का शांत राहण्याचा प्रयत्न करतो. आपला घर का शांत राहील बड्या शांती टिकून राहील घरामध्ये असा विचार करतो. आणि तू नाही का झगडाच मचवाल पाहिजेस. मी पाहत आहो तुझा लगेच दिवस झाले. बरोबर नाही का शांत घर वाटला का काही ना काही पॉइंट काढतेस तू बरोबर. माझ्या झगड्याचं कारण एकच आहे. माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण नाही करा ना. साडीच नाही घेऊन द्या तुम्ही मला तर. नाही तुझ्या इच्छाही मस्त आहेत म्हणा. लोकांच्या बायकाच्या इच्छा होत्यात का माझा धंदा लवकर झाला पाहिजे. माझे कामधंदे लवकर आटपून निपटून पुरे सरले पाहिजे. माझे भांडे कुंडे भकणं घासून झाले पाहिजे. माझा धुना पाणी पुरा सकाळ वाकाळ झाला पाहिजे नळ जवाच्या आत. अशा बाकीच्या बायाचे विचार राहतात. बाकीच्या बायाच्या इच्छा राहतात. आणि तुझ्या इच्छा कोणत्या? मला साडी घेऊन पाहिजे. मला हा घेऊन पाहिजे. मला गरसोरी पाहिजे. मला बेंटेक पाहिजे. मला हा पाहिजे तो पाहिजे. नुसता हा पाहिजे ना तोच पाहिजे. हो तर म्हणूनही माझा काही मतलब नसे ना. कारण तुम्ही एकही वस्तू मला घेऊन द्या. अरे पागल बायको. माझ्या बापानं नाही का मला एक लहानपणी नाही का एक डायलॉग सांगलं होतं. कोणता? अरे कोणाला कन खांद्यावर कन बसवला तर तो कन कानामध्ये सुसू करते आपल्या. तर तशाच वाणी कन बायकोला कन जास्त डोक्षाव नाही येंग बाबा. नशीब फुटले माझे. बेकार लग्न केलं या माणसाशी. एक साधी साडी नाही ना सुडी नाही ना काही नाही. लोकांच्या बायका का नव्या साड्या घालतात आणि हिंडतात. आणि मी राहतो अशीच टी शर्ट आहे. धड खावायला नाही धड पेवायला नाही धड घेवायला नाही. काला जिंदगी अशी भेटली. त्याच्यापेक्षा अशीच कुवारी राहिलो असतात नसता परवडला. चलो काहीच नसे आपल्या नशिबामध्ये. नुसता धडा करणी आणि घरी राहिनी. अरे तुझी कला मला माहित आहे ना. तू मला नको शिकव ना. तुझा फुसूक करणे ना फुसलवून पाहिजे नाही का मला माहित आहे. पण मी परबा करो जरा. मी फुसलं नाही जरा. ढिकात जावा. आज स्वयंपाकच नाही कर. मी मेस लावून टाकतो. जा चुलीत जाऊन ढास. भिकार चोट नाही तर